तुर्भे एमआईडीसी में मौत का कट। सोनाक सरफेस टेक्नोलॉजीज प्राइवेट लिमिटेड कंपनी में 24 वर्षीय रमजान मुस्तकीम की दर्दनाक मौत, मालिक मैनेजर पर केस दर्ज। नवी मुंबई के तुर्भे एमआईडीसी स्थित सोनाक सरफेस टेक्नोलॉजीज प्राइवेट लिमिटेड कंपनी में काम करते समय 24 वर्षीय रमजान मुस्तकीम की कट लगने से दर्दनाक मौत हो गई। इस हादसे से औद्योगिक क्षेत्र में सनसनी फैल गई है। जानकारी के मुताबिक रमजान मुस्तकीम कंपनी में काम कर रहे थे, तभी अचानक उन्हें तेज बिजली का झटका लगा। गंभीर हालत में उन्हें अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। इस मामले को गंभीरता से लेते हुए तुर्भे पुलिस स्टेशन में कंपनी मालिक आनंद ललित शाह, मैनेजर अनुज शाह और अन्य के खिलाफ बीएनएस की धारा 106(1) और 3(5) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने आगे की जांच शुरू कर दी है। इस घटना के बाद औद्योगिक क्षेत्र में कामगारों की सुरक्षा व्यवस्था पर बड़े सवाल खड़े हो गए हैं। बने रहिए कलाम हारून शाह के साथ। स्टार इंडिया 29 न्यूज़ लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। नमस्कार. आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत. हे पाठीमागे आपण पाहू शकता तुर्भे पोलीस ठाणे आहे. रात्रीचे 1:25 होत आहेत. नुकतंच या ठिकाणी एक FIR दाखल झालेला आहे तुर्भे पोलीस ठाणे या ठिकाणी. आणि विषय असा आहे की तुर्भे पोलीस ठाणे या ठिकाणचे जे MIDC आहे, त्या MIDC मध्ये एक कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 23 वर्षाचा तरुणाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याचा मृत्यू झालाय आणि ते मृत्यू झालेला आहे 2 तारखेला, 2 मार्च रोजी. आणि आज तारीख आहे ऑलमोस्ट 5 तारीख आहे. आणि आत्ता काही वेळापूर्वी FIR दाखल झालेला आहे. डेड बॉडी हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालय या ठिकाणी आहे. तर आपल्या बरोबर फिर्याददार आहेत, अनेक पॉलिटिक्स जे राजकीय पक्षाचे देखील पदाधिकारी आहेत. सुरुवातीला आपण जे फिर्याददार है त्यांच्याशी बोले. आपका नाम क्या है? टीपू अहमद. क्या बताएंगे, क्या हादसा हुआ है? अभी FIR क्या किया है? हमारे भाई जो है रमजान भाई हैं, उनका जो करंट द्वारा डेथ हो गया है, जिसमें हम MIM पार्टी के अध्यक्ष साजिद भाई से मदद के लिए गुहार लगाए हैं. इंशाल्लाह हमको जल्द से जल्द भाई साहब दिलाएंगे मदद. कैसा उनका डेथ हुआ है, इसके बारे में क्या? हमको कंपनी से यही बताया गया है कि उसका करंट द्वारा मृत्यु हो गया है. और इसके बारे में और भाई पुलिस की जानकारी जांच इतना समय क्यों लगा पुलिस स्टेशन में FIR करने के लिए? आपने यहाँ पे आने के लिए देर कर दी कि पुलिस वाले ने FIR नहीं? जिस दिन ये घटना हुई उस दिन हम लोग लगभग 5-6 बजे 6 बजे के आसपास आए हैं. वो सब फाइल वाइल बना, लेकिन FIR दर्ज नहीं हुआ. फिर उसके बाद हम लोग इधर उधर दौड़ते ही रह गए इनके चक्कर में कि वो कुछ करेगा, कंपनी वाला करेगा. वो कंपनी वाला कुछ किया ही नहीं. तो फिर बाद में हमको साजिद भाई का मदद ले, जो MIM पार्टी के अध्यक्ष हैं, वो हम उनके पास गए, ऐसा ऐसा बताएं तो हम उनसे मदद लिए, तो हमारा मदद करने के लिए आए हैं. पुलिस वाले ने आपके मुताबिक FIR दर्ज किया है? हाँ, वो पुलिस वाले जो हमारे साजिद भाई जैसे बताएं और सब जैसे सिस्टम बताएं कि ऐसे ऐसे करना है, वो हिसाब से हम लोग FIR दर्ज कराएं. क्या मांग है आप? हमको यही मांग है सर, उनके जो रमजान हैं, वो इकलौते 7 बहनों में से इकलौते भाई थे. उनके अभी 4 बहनें बची हैं, जिनकी उनकी शादी ब्याह उनके ही जिम्मेदारी थी. उनके ही वो कमाते थे, उनके ही कमाने की वजह से उनका घर चलता था. हमको यही है कि उनके घर वालों को जो न्याय मिलना चाहिए. उनकी बहनों को शादी के लिए उनका घर का खर्चा जैसे चल रहा था, वो कंपनी को मुआवजा देना चाहिए. तर आपल्या बरोबर जे MIM पक्षाचे नवी मुंबईचे निरीक्षक आहे साजिद म्हणून, काय सांगणार आहात एकंदरीत हा जो प्रकरण तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये जे काही FIR केलाय तुमच्या माध्यमातून, काय सांगणार आहात? काय काय सांगणार? माझं म्हणणं हेच आहे की आज 2 तारखेला ही जी घटना घडली होती, तर 2 तारखेपासून आज 4 तारीख आहे. तर पोलीस एवढी कशी 5 तारीख लागलेली. पोलीस म्हणजे
एवढं का डिल्लेपणा करते? याच्यामध्ये का नाही गरीब माणसासाठी फटाफट पोलीस तयार होते? का पोलीस कशाचा रस्ता बघते? म्हणजे यांच्यावर कुठला प्रेशर पडतो का वरनं यांना दबाव येतो? आमचं म्हणणं हेच आहे, साहेबांना आम्ही हेच बोललो की साहेब, जेव्हा कुठल्या अशी दुर्घटना घडते तर तुमचं काम आहे की तुम्ही याच्यावर फटाफट न्याय मिळवून द्यावा, फटाफट तुम्ही त्याची बाजू घ्यावी. तर आमच्या थोडे मेहनतीमुळं आज हे माझ्याकडे जेव्हा आले की असा असा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही तत्काळमध्ये यांच्या कामासाठी उभं राहिलो. थोडा बी वेळ घेतला नाही. आमच्या आयशा मॅडम आहेत, हे पण एक सोशल वर्कर आहेत. आणि पोलिसांकडे आम्ही जेव्हा गेलो तर त्यांनी आमची जे बोलणं होतं ते ऐकलं आणि त्यांच्यावर FIR केला. पण FIR असा झालेला आहे की त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही पुढची जाच करू. माझं म्हणणं एकच आहे पोलीस साहेबांना, आता आम्ही जर आम्हाला CP ऑफिस जायला पडलं तरी आम्ही तिथं जायला तयार आहोत. मागणी काय? आमची मागणी ही आहे की जेव्हा आज तो मुलगा जो मेला आहे, ज्याचं मरण झालं त्या जागी, तर त्याला न्याय मिळावा. त्याच्या 7 बहिणी आहेत. आता 7 बहिणी आहेत म्हणजे गरीब माणूस एकटा माणूस कमवायला मुंबईला येतो, तर त्याला जी मदत पाहिजे ती कंपनीने द्यावी, ही आमची मागणी आहे. जर ह्यांनी नाही ऐकलं तर आम्ही उद्या कंपनी समोर धरणं आंदोलन करणार आहोत. हे कंपनीवाल्याला आम्ही एक आव्हान देत आहोत. बस माझी हेच मागणी आहे. तर आपल्या बरोबर ज्या समाजसेविकाचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे, समाजसेविका म्हणून, जे ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे या रात्रीच्या 1:30 वाजताच्या सुमारास या ठिकाणी तृतीय पंथी ज्याला आपण म्हणतो ते महिला, म्हणजे समाजसेविका म्हणून या ठिकाणी काम करणारे धावून आलेले आहेत. उशिरापर्यंत थांबून FIR करून घेतल्या. मॅडम, काय सांगणार आहात? तुम्ही सुद्धा एक अभ्यासू आहात आणि समाजसेविकाचं तुम्ही या ठिकाणी काम करतात तुर्भे विभागामध्ये. आता जो काही FIR झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला, कोणाची चुकी असेल असं? सर्वात महत्वाचं म्हणजे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये असं मला समजण्यात आलं की निष्काळजीपणा हा खूप मोठ्या माणसाच्या जीवनात एक प्रस्ताव असतो आणि तो निष्काळजीपणामुळे, त्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एक तरुण मुलाचा एक हत्या झालेली आहे. तर आमचा एकच आहे आवाज की त्या मुलाला न्याय मिळावा आणि न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही धावून आलेलो आहोत. आणि ज्या कंपनीने निष्काळजीपणा केल्याने, उद्धटपणाने वागलेली आहे, की काही त्या कुटुंबांना असं त्यांनी उद्धटपणाने सांगितले की आप पुलिस स्टेशन जाओ, आप या कहीं पे भी जाओ, आपको आपकी आवाज नहीं सुनी जाएगी या आपको न्याय नहीं मिलेगा. तो इस बात के ऊपर हम लोग यहाँ पर आए हैं न्याय देने के लिए, और इसका काम पुलिस प्रशासन करेगी और हमारे जज साहब है, जो भी कोर्ट में फैसला होगा वो देखेंगे. या तो जो भी हम लोग कल जाकर वहाँ धरना आंदोलन करने वाले, उस हिसाब से हम लोग देखेंगे कि क्या होगा क्या नहीं होगा, फिर उसके बाद नेक्स्ट स्टेप हम लोग उसको आगे लेंगे. खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीनं एकंदरीत रात्रीच्या 1:30 वाजताच्या या ठिकाणी FIR झालेला आहे. आता या सर्व गोष्टी इन्व्हेस्टिगेशनचा भाग असणार आहे. कशा पद्धतीनं ऍक्शन घेतील पोलिसांकडनं किंवा जे संबंधित जे त्या कंपनीचे जे मालक असतील त्यांच्यावर काय FIR मध्ये जे काही सेक्शन लावण्यात आलेलं आहे त्याच्यावरती खरोखरच काय ऍक्शन घेतलं जातं का, किंवा त्यांना अटक करण्यात येईल का, हा सर्व पाहण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जर का कंपनीनी कुठल्याही प्रकारचं त्यांना मदत केली गेली नाहीये तर मग कंपनीच्या समोर धरणा आंदोलनाचा देखील या ठिकाणी जे समाजसेविका आणि MIM पक्षाचे जे निरीक्षक आहेत त्यांनी इशारा देखील या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद.